तू जेव्हा नव्हतीस ना माझ्या घरात तेव्हा आम्ही आनंदात होतो, हसत खेळत होतं माझं घर. तू आल्यानंतर आम्ही आता दुःखात आहोत सगळेजण. हिनं उद्ध्वस्त केलंय माझं हसतं खेळतं घर, उद्ध्वस्त केलंय. ह्या जगात काय योग्य काय अयोग्य हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या आईलाच कळतं ना. आज मी मेंढरे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. इथे काय करतोय रे तू? हा, बायको घरात नाहीये, तुझ्या घरच्यांनी तिला हाकलून दिलंय. हा, ती कुठे गेली, तिचा पत्ता काय, काही कळायला मार्ग नाही. तिला शोधायचं सोडून इथे येऊन बसलायस. तुमच्याकडे नाही आली सावली? अहो जगन्नाथजी, मला वाटलं की तुमच्याकडे आली असेल. मला माहिती आहे या अवस्थेत ती माहेरी तर नाही जाणार. गेली कुठे मग? जगन्नाथजी, अहो मला सुधरत नाही. हो, खाली जे काय झालं ते मला कळलंच नाही मी काय केलं. म्हटलं आधी आपण शांत होऊयात म्हणून मी इथे येऊन बसलो. मला त्या बबलूने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं इथे नेमकं काय घडलंय ते. सारंग घरची लक्ष्मी घर सोडून गेली. अरे हा, तिला शोधायचं सोडून ती कधी येईल याची वाट बघत इथे बसलायस. मला खरंच मला कळत नाही काय का. खाली ते म्हणाले की राग शांत झाला की ती येईल परत, म्हणून मी बसलो हे. त्या कधीही कुठल्या स्त्रीवर हात नाही उचलला, पहिल्यांदा हो मी. ते पण माझ्या सावलीवर हात उचलला मी. मला खरंच कळलं नाही मी त्यावेळेला काय डोक्यात चालू होतं काय माहिती. आता जर मी सावलीकडे बोलायला गेलो तर ती नाही ऐकणार माझं. अरे वा, तुला आता बसल्या जागी भविष्यही कळायला लागलं वाटतं. म्हणजे काही प्रयत्न न करता उद्या काय होणार आहे हे सगळं ठरवून बसलंयस तू. नाही असं नाही, मला माहिती आहे ती असंच वागेल. कारण तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण तू जर असं वागलास ना तर ती कधीच घरात परत येणार नाही, हे लक्षात ठेव. हे बघ, मी देवाला सांगितलंय, माझी माणसंही मी कामाला लावली आहेत, ती शोधतायत तिला. सापडेल ती लवकर. पण एक लक्षात घे सारंग, ती सापडणं वेगळं आणि हक्कानं तिला या घरात घेऊन येणं वेगळं. ती तुझी वाट बघत असणार, कळलं ना? म्हणजे तुझाशील, तिची समजूत काढशील, तिला परत घरी घेऊन येशील. पण ती ऐकेल का माझं? का नाही ऐकणार? प्रेमानं सांगितलंस तर नक्की ऐकणार ती. हे बघ, एवढी हट्टी नाहीये माझी मुलगी, कळलं ना? त्यामुळे प्लीज आता वेळ वाया घालू नको. आपण सगळीकडे शोधू तिला, जिथे जिथे शक्य आहे ना तिथे तिथे सगळीकडे, मंदिरात, रस्त्यांवर. तूच चल आधी. असं ठामपणे कोणीच सांगायला तयार नव्हतं जगन्नाथजी. तुम्ही विश्वास दाखवताय माझ्यावर, खरंच थँक्यू. चला जाऊ आपण, चला. चल. दादा बस, थांबा इथेच. अगं बाई, सावलीताई तुम्ही? काय झालं एवढ्या रात्री? काय झालं? बरं बरं, राहू द्या. पहिले आपण घरी जाऊ. चला चला. खूप चांगली होती आमची सावली, पण ती गेली. जाऊ. बोला साहेब, थांबली ही सावली एकदाची, पण कोणत्या तरी गावात शिरली आहे. गावात? कुठल्या? आजूबाजूला काय बोर्ड आहे का? वाचता येतं ना, वाचून सांग ना कुठला बोर्ड आहे. थांबा, बाबुळवाडी नाव आहे. काय म्हणालास? वाजवू का गे मी तेच? हे ऐक माझं, हे टपऱ्या, गाडी रिव्हर्स मारा आणि टिकून निघ. लगेच निघ तिकडून. का साहेब, काय झालं? एवढं का घाबरताय? अरे घाबरतो काय? बाबूवाडीमध्ये पाय ठेवू नको. सावलीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तुझं हाड पण मिळणार नाही, फाडून खातील तुला तिकडे. बाबा, सावलीला तिथे खूप मानतात, तू तिकडे पाय पण ठेवायचा नाही. चल निघ तिकडून. मग काय करू? हातची शिकार सोडून देऊ का? हे माझा जिम कॉर्बेट, ऐक ना बाबा, त्या वाघिणीला गोव्यामधनं बाहेर येऊ दे. चान्स मिळाला की गेम वाजव. तोपर्यंत शांत तिकडेच उभा राहा, कळलं का? ओके साहेब, तुम्ही म्हणाल तसं. हा, मी म्हणाल तसंच व्हायला पाहिजे. ठेव. बाबुळवाडीला कशी काय पोचली बाबा? सर सर, गाडी बाजूला घ्यायची, बाजूला घेता ना. काय?
इतकी वणवण करून शोधतोय तिला तरी सापडत नाहीये. कुठे गेली असेल ना काही कळत नाही. मी काय म्हणतो, शांतपणे विचार कर आणि मला सांग की जे ती कोणावर तरी खूप चिडलेली असते किंवा तिची मनस्थिती ठीक नसते तेव्हा ती काय करते, कुठे जाते? आणि अजून एक, तू तिच्या घरी फोन केला होता का? केला होता मी त्यांना फोन, पण त्यांना काही अंदाज नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. हा फक्त त्यांच्या बोलण्यावरून एवढा अंदाज आला मला की सावली तिकडे गेलेली नाही. तिथेही गेली नाही, कुठे गेली काय माहित. सावलीचं मन कसं आहे तुला माहिती आहे ना. पण काही झालं ना तरी ती तिच्या विठ्ठलाला नाही विसरणार. तिचं मन हलकं करण्यासाठी ती विठ्ठलापाशी जाणार. आणि मन हलकं करण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजे विठ्ठल मंदिर. आपण सगळी मंदिरं शोधून काढू, कुठल्या ना कुठल्या मंदिरात नक्की सापडेल ती. मंदिर? आपण मंदिरं बघायला हवीत. मग मला माहिती आहे ती कुठे गेली असेल. चालत हवा. विठुराया, तुझं लक्ष आहे ना त्या घरावर? तिथल्या सगळ्यांना सुखी ठेव. खास करून सारंग सरांची काळजी घे. माझा पाय तिथून निघाला असला तरी माझं मन अजूनही तिथेच आहे रे. मी तिथे पुन्हा जाईन की नाही माहित नाही, पण तू त्या घराची सावली बनून त्यांच्या पाठीशी उभा राहा. सावलीताई, मी सगळ्यांसमोर काही विचारलं नाही, पण तुमचं असं अचानक गावी येणं ते काही सहज वाटत नाही. काही अडचण नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम, म्हणजे काही संकट तर नाही ना? काही नाही काका. कधी कधी एकाच ठिकाणी थांबून साचले पण येतं. असं म्हणतात माणसाने प्रवाही राहावं. प्रवाही असणं तुम्हाला जिवंत ठेवतं. काहीतरी शोधायला एखादी जागा सोडावी लागते, म्हणून मी ती जागा सोडली. वा, चांगलं उत्तर दिलं ताई. पण एक लक्षात ठेवा, विठ्ठलाच्या दारात उभे आहात तुम्ही, त्याच्यापासून काही लपत नाही. आम्हाला काही सांगायचं टाळताय हे कळतंय आम्हाला, पण विठुराया सगळं जाणून आहे. काकू, मी तुम्हाला सध्या एवढंच सांगू शकते की माझी एक कठीण परीक्षा सुरू आहे. बहुतेक विठुरायाच घेतोय ती परीक्षा. मला ह्यात फक्त तुमची साथ हवी आहे. ह्यापुढे मी नाही सांगू शकत तुम्हाला काही. अहो ताई, आमची साथ तर तुम्हाला नेहमीच असेल. अहो, या गावासाठी तुम्ही एवढं काय केलं ना, त्यापुढे आमची साथ म्हणजे अगदी छोटीशी आहे. खरं तर विठुरायाने आम्हाला एक संधी दिली तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुमच्यात काय झालंय हे आम्हाला ठाव नाही, पण विठुराया समद ठीक करेल. काळजी नका करू. तुम्ही तुमच्या परीक्षेत नक्की पास व्हाल, आम्हाला खात्री आहे. काय झालं ताई? सांभाळा स्वतःला.